राज्यातील एकूण 7 महाऔष्णिक वीज केंद्रांपैकी 4 वीज केंद्रांजवळ सध्या 7 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे। यामध्ये भुसावळ, खापरखेडा, पारस आणि परळी या केंद्रांचा समावेश आहे। उन्हाळ्यातही या केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागला होता, त्यामुळे या केंद्रातील वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात घटलेली होती। याच कोळशाच्या टंचाईमुळे पारस केंद्रातील 2 संच बंद करावे लागले होते। उन्हाळ्यामध्ये विजेची मागणीही मोठी होती, सुमारे 17,000 मेगावॅट एवढी मागणी होती। मात्र आता पावसाळ्यामध्ये वातावरण थंड झाल्याने ही मागणी 13,500 मेगावॅटवर एवढी आलेली आहे। मात्र तरीही या केंद्रांपुढील कोळशाच्या टंचाईचं जे संकट आहे ते कायम आहे। राज्य सरकार हे संकट सोडवून येण्याच्या दृष्टीने फार गांभीर्याने प्रयत्न करत आहे, असं कुठेच दिसून येत नाही आहे। त्यामुळे हे संकट आगामी काळातही असंच राहते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मुळात यामध्ये धोरणात्मक परिवर्तन करण्याची गरज निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये ज्या विदर्भातल्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या कोलबेल्टमध्ये ज्या कोळसा खाणी आहेत, या कोळसा खाणी या वीज केंद्रांसाठी आरक्षित करण्याची गरज इथे निर्माण झालेली आहे। या खाणी जर आरक्षित करण्यात झाल्या तरच या केंद्रांना नियमितरित्या कोळसा मिळू शकेल, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे। आणि यावर आता सरकारने, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। राज्यातील वीज केंद्रांना उन्हाळ्यामध्ये कोळसा टंचाईचा जो सामना करावा लागला, त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही। आताही राज्यातील 4 वीज केंद्रात केवळ 7 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्यानं वीज टंचाईचं संकट राज्यापुढे कायम आहे। राज्याचा विचार करता सद्यस्थितीत खापरखेडा, भुसावळ, पारस आणि परळी या 4 वीज केंद्रांची स्थिती नाजूक आहे। पूर्णपणे कोळसावर चालणाऱ्या या 4ही प्रकल्पामध्ये केवळ 7 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे। मुळात किमान 15 दिवसांचा तरी साठा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, पण पुरेसा कोळसाच मिळत नसल्यानं या केंद्रांची स्थिती दयनीय झाली आहे। रोजची गरज कशी तरी भागवण्याचं काम या प्रकल्पात सुरू आहे। सध्या पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणातील उकाडा कमी झालाय, त्यामुळे राज्याची विजेची मागणीही सुमारे 5,000 मेगावॅटनं कमी झाली आहे। पण तरीही तूट आहेच। मागील महिन्यापर्यंत म्हणजेच जूनमध्ये राज्याची मागणी आणि उत्पादनात सुमारे 4 ते 5,000 मेगावॅटची तूट होती। ही तूट खासगी कंपन्यांकडून भागवली जात होती। मागील 2 वर्षांच्या स्थितीवर नजर टाकली तर राज्यातील एकूण 7 औष्णिक वीज प्रकल्पांना वार्षिक 43 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा एवढा लागतो, पण कोळसा कंपन्या कधीच याची पूर्तता करत नाहीत। याउलट 27 ते 30% म्हणजे जवळपास 12 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा कमी दिला जातो। परिणामी वीज केंद्र संकटात येत आहेत। ऊर्जेच्या इतर स्रोतांचा विकास करण्यासोबतच राज्यातील विशेषतः विदर्भातील कोळसा खाणी वीज केंद्रांसाठी आरक्षित केल्या तर हा प्रश्न सहज सुटू शकतो। सद्यस्थितीत कोळसा कंपन्या चांगला कोळसा बाजारात आणि उरलासुरला कोळसा वीज केंद्रांच्या माथी मारतायत। गरज आहे म्हणून तो घेतलाही जातोय। यावर उपाययोजना करायची असेल तर खाणी आरक्षित केल्याशिवाय पर्याय नाही, असा एक मतप्रवाह आहे। याला राज्य सरकारही जबाबदार आहे, त्यांचे अधिकारी जबाबदार आहे, कारण हा एनर्जी डिपार्टमेंट एक इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे। एनर्जी डिपार्टमेंट जे राज्य सरकारचे आहे, खास करून अजित पवार साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कोळशाच्या याच्यामध्ये सगळ्यांचे जे हात काढे आहे, मग ते WCL असो की कॉर्पोरेशनचे अधिकारी असो, तर त्यामध्ये त्यांनी माझ्या 2च सूचना आहे की ज्या माइन्समधून WCL कोळसा देते ती माइन्स रिझर्व्ह असली पाहिजे, की फक्त ते आमच्या पॉवर प्लांटलाच कोळसा देतील, प्रायव्हेट लोकांना देणार नाही। आणि पावसाळ्यापूर्वी त्यांनी 2 महिन्याचा स्टॉक आपल्या इथं रिझर्व्ह ठेवला पाहिजे। फुगले यांच्या मतानुसार कोळसा खाणी आरक्षित केल्या तर हा प्रश्न निकाली निघू शकतो, पण त्यासाठी राज्य शासनाची इच्छाशक्ती हवी। आजवर या पर्यायावरच विचार झालेला नाही। कोळसा कंपन्या केंद्राच्या अधिकारात आहेत। केंद्राकडे मागणी केल्यास या प्रस्तावावर निश्चित अनुकूल विचार होऊ शकतो, पण त्याकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं जातंय की काय असा प्रश्न पडतोय। खाणी आरक्षित केल्यास कोळशाच्या काळा बाजारातून जो आर्थिक व्यवहार होतो त्यावर गदा येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या पर्यायावर विचार झालेला नाही असं बोललं जातं। चंद्रपूर केंद्राला दुर्गापूर आणि घोघुस इथून कोळसा पुरवला जातो। सध्या पाऊस सुरू झाल्यानं पूर्णपणे भिजलेला कोळसा इथं पाठवला जातो। सोबतच माती आणि दगडही त्यात मिसळले जातात, त्यामुळे कोळशाचा ज्वलांक कमी होतो। त्याचा वीज निर्मितीवर परिणाम पडतो, पण त्याच्याशी कुठलंही घेणं देणं नाही।
चंद्रपूर महाराष्ट्रीय वीज केंद्राला जो कोळसा पुरवला जातो तो जवळच्याच घुगुस येथील कोळसा खाणीमधून तो रेल्वे वॅगननी पोहोचवला जातो। तुम्ही पाहू शकता ह्या अशा प्रकारे वॅगन्स वीज केंद्रामध्ये पाठवल्या जातात। रोज ही वॅगन इथे पाठवली जाते। यामुळे सध्या चंद्रपूर वीज केंद्राजवळ 12 ते 14 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे। याचं कारण असं आहे की चंद्रपूर वीज केंद्रालगत 2 ते 3 खाणी अशा आहेत जिथून नियमितरित्या या केंद्राला कोळसा पुरवठा केला जातो। म्हणून या वीज केंद्राच्या पुढे असं कोळशाच्या टंचाईचं कुठलंही संकट सध्या तरी दिसत नाही आहे। या वॅगनमधून जो कोळसा पाठवला जात आहे त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असा आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा कोळसा पूर्णपणे ओला झालेला आहे। त्याच्यात माती आणि दगड सुद्धा भरलेली आहेत। त्यामुळेच या निकृष्ट कोळशामुळेच वीज केंद्राची जी एकूण क्षमता आहे त्या क्षमतेनुसार कधीच आजपर्यंत वीज निर्मिती होऊ शकलेली नाही। राज्यातील वीज प्रकल्पांचा विचार केला तर भुसावळ, चंद्रपूर, कोराडी, नाशिक, खापरखेडा, पारस, परळी हे 7 प्रकल्प कोळशावर चालत असून पोफळी हा जलप्रकल्प आणि उरण हा गॅस प्रकल्प अस्तित्वात आहेत। म्हणजे केवळ 2च प्रकल्प अपारंपरिक ऊर्जेवर सुरू आहेत। आता खापरखेडा, भुसावळ, पारस आणि परळी या प्रकल्पांजवळ कोळसा अत्यल्प असल्यानं त्यांच्यावर वीज निर्मिती ठप्प होण्याची टांगती तलवार लटकते। चंद्रपूर वीज केंद्र याबाबत भाग्यवान आहे। लागूनच कोळसा खाणे असल्यामुळे इथं सध्या टंचाई नाही। आणखी 2 आठवडे पुरेल एवढा कोळसा इथं उपलब्ध आहे। पण एक संच देखभालीसाठी काढल्यानं या केंद्रातून सध्या 1300 मेगावॅट एवढी वीज निर्मिती सुरू आहे। एकीकडे अपेक्षा आणि दुसरीकडे निकामी झालेलं तंत्रज्ञान यामुळे चंद्रपूर केंद्र क्षमते एवढं उत्पादन कधीच करू शकलं नाही। 30 वर्ष जुन्या संचातून अजूनही वीज निर्मिती केली जाते, पण त्याचं नूतनीकरण करण्यासाठी राज्य शासनाला मुहूर्त सापडेना। परिणामी मोठं प्रदूषण चंद्रपूरकरांना सहन करावं लागतंय। 7ही संच जर आपले सुरू राहिले तर अव्याहतपणे 14 दिवस आपण हा 7ही युनिट चालू शकू एवढा साठा आमच्याजवळ आहे। आणि येणारा कोळसा हा सुद्धा डेली कन्झम्पशन आमचं जेवढं आहे तेवढा कोळसा आम्हाला चंद्रपूरला मिळत आहे। वातावरणातील थंडाव्यामुळे राज्यातील 3 वीज केंद्रातील 3 संच देखभाल दुरुस्तीसाठी काढण्यात आले। त्यामुळे 630 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प आहे। तर भुसावळ केंद्रातील एक संच ट्यूब लिकेजमुळे बंद असल्यानं 500 मेगावॅट निर्मिती थांबली आहे। त्यामुळे एकूण 1130 मेगावॅट वीज निर्मिती सध्या ठप्प आहे। मागील 8 दिवसातील मागणी आणि पुरवठा पाहिल्यास 22 जुलैला मागणी होती 13,347 मेगावॅट, तर 13,294 मेगावॅट इतकी ती उपलब्ध झाली। भारनियमन 53 मेगावॅट इतकं झालं। 21 जुलैला 13,634 मेगावॅट इतकी विजेची मागणी होती, तर 13,578 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली, तर भारनियमन 56 मेगावॅट झालं। 20 जुलैला 13,262 मेगावॅट इतकी विजेची मागणी होती, तर 13,210 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली आणि 52 मेगावॅट भारनियमन झालं। तर 19 जुलैला 13,355 मेगावॅट इतकी विजेची मागणी असता 13,302 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली, तर 53 मेगावॅट भारनियमन झालं। 18 जुलैला 13,631 मेगावॅट इतकी विजेची मागणी असता 13,580 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली, तर 51 मेगावॅट भारनियमन झालं। 17 जुलैला 13,400 मेगावॅट ही विजेची मागणी होती, तर 13,449 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली, तर 51 मेगावॅट भारनियमन झालं। 16 जुलैला 13,392 मेगावॅट इतकी विजेची मागणी असता 13,338 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध झाली आणि भारनियमन 54 मेगावॅट झालं। तर 15 जुलैला 13,777 मेगावॅट इतकी मागणी असता 13,725 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होती, तर 52 मेगावॅट इतकं भारनियमन झालं। या आकडेवारीवर नजर टाकली तर सध्या रोज 50 ते 55 मेगावॅटचं भारनियमन करावं लागतं। उन्हाळ्याच्या तुलनेत हे फारच कमी आहे, कारण सध्या विजेची मागणी घटली आहे। उन्हाळ्यात हीच मागणी 17,000 मेगावॅट एवढी होती, तर पुरवठा 15,500 ते 16,000 मेगावॅट एवढा होता। सध्या वीज कमतरता जाणवत नसली तरी कोळसा टंचाईचं संकट मात्र राज्यावर आणि पर्यायानं जनतेवर कायम आहे। राज्यभरातील औष्णिक वीज केंद्र जर नियमितरित्या आणि सुरळीतपणे चालू ठेवायची असतील तर या राज्यामध्ये असलेल्या कोळसा खाणी या वीज केंद्रांसाठी आरक्षित करण्याची गरज आहे। तेव्हाच या वीज केंद्रांना नियमितरित्या कोळसा मिळेल आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती पुढे निर्माण होणार नाही।
मात्र त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। विदर्भामध्ये विपुल प्रमाणात कोळसा आहे, मोठ्या प्रमाणात इथे कोळसा खाणी आहेत। या कोळसा खाणी स्वतंत्रपणे वीज केंद्रांसाठी जर आरक्षित ठेवल्या तर आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे भविष्यात तशी परिस्थिती निर्माण होणार नाही। या दृष्टीनं आता राज्य सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।